आमच्या घरादारावर सुख समृद्धी येऊ दे. जय बाळमामा. आमच्या घरादारावर लक्ष राहू दे. आय चल मेंढर सोडायचं आहे मला आवर लवकर. काय तात्या झाला का नाही मग देव देव. चल आय कुठे त्या नादाला लागत बसतीस. दमानी ये. जय बाळू मामा. जायला त्याच्या म्हाताऱ्याला कुठं माहित आहे चावी माझ्याकडे आहे. रंगराव शेठ चला आता गंमत बघूया गंमत. आता आय गाडीची चावीच काय धावू ना ग. आईला कुठं पडली काय कळ ना मला. अरे कुठं पाडलीस? अगं कुठं पडली मलाच काय कळ ना. अरे हुडक की मला इकडं तिकडं हुडक. अगं हुड काय लागलं. काय तात्या काय हुडाकताय. अरे गाडीची चावीच कुठं पडली काय माहिती. काय तात्या काय म्हातारपणे काय ध्यानात राहत नाही का तुमच्या. अशी कशी पाडली चावी तुम्ही आ. अरे जर वेळेला चावी पडत नाही पण आजच कशी पडली काय कळाय मार्ग नाही बघ. तात्या तात्या आता तुम्ही बसला चावी पडून आता या म्हातारीनं काय करायचं हा. होय ग म्हातारी काय करणार तू आता. अरे तानाजी गावत्या का नाही चावी तुला? कशाला गावती चावी. तात्या एक काम करा तुम्ही या गाडी मागणं ढकलं मी जातो घरी म्हातारीला नेऊन सोडतो की हा. होय म्हातारे चालतंय का. चालतंय रंगा तसंच कर. आईला घेऊन जा आणि घरी सोड. मी तू गाडी ढकलत माग. अरे यो काय शान आहे का ह्याच्याने गाडीवर कशाला बाबा? हे म्हातारे मी काय तुला पाडतोय गाडीवर. अगे तू काय 2-3 किलोमीटर चालत येणार आहेस का हा. येणार आहे चल की सोडतो तुला मी हा. ये जा घरी सोडतोय तू. चल बस. जा तू. मला पण आता गाडीची चावी नवीन केली पाहिजे. ढकलत गेलं पाहिजे गावात. जा शिस्तीत जा रे. बसली का नीट. लमान जा रे. अहो जरा इकडे आहो. काय झालं लक्ष्मी बोल की. या तर बघा काय झालं. ती बघा. हे कसं काय शक्य आहे. आज चक्क म्हातारी रांगेच्या गाडीवरनं. मी पण त्याच विचारात आहे. काय तर नेमका विषय आहे. ह्यो रंगा दिसतो तसा नाही लक्ष्मी. जाऊ दे तुम्ही नगाला विचार करू. आजी आली की आपण विचारूया. पण मला एक कळ ना तात्या नेमकं कुठे गेली ती. मला तर असं वाटतंय ह्यो काहीतरी डाव रंगाचाच दिसतोय. ह्या रंगाला तर का नाही ग बसवणं झालंय बघा. नुसतं उठ सूट घरदाराच्या मागं लागलाय आपल्या हात धुवून. ह्यो त्याचा खेळ जास्त दिवस नाही चालणार लक्ष्मी. बाळूमामा बरोबर त्याला अद्दल घडवणार बघच तू. बरं जाऊ दे तुम्ही जरा शांत बसा. उगाच त्याच्यासमोर काय बोलू नका. तो आणि तमाशा करल. शानाई होई ती. चल मी काय बोलतोय. उतर म्हातारे उतर. मी आलो नसतो म्हणजे चालत आले असते का नाही. होय बाबा होय. आई एक तर दडसा आहे का. तो बाळे असा तो तात्यात असा. त्या तात्याच तर अजिबात ध्यानातच राहत नाही. काय ग म्हातारे काय झालं. आणि ती तात्या कुठं आहे ती. अरे काय करतोस बाबा? तुझा बा गाडीची चावी पाडून बसलाय. काय सांगते हा? चावी. आणि ती कशी काय पडली. सायशन काय क्रॉस माहित करून बाबा आलाय का त्याची पुढं. त्याला सूट आहे का? अहो पण तात्या कुठे आहे ती आता. या लागलं मागणं गाडी ढकलत. पण अशी कशी चावी हरवली मलाच काय कळना. तुम्हाला कसं कळलं लक्ष्मीबाई. तात्याच्या आता ध्यानात राहतोय का. पण मी म्हणते नेमकी आजच कशी काय गेली चावी. आता काय सांगायचं. पडली आता चावी तर त्याला काय करायचं आपण. होय आजी
चावी हुडकला बिडकला का गाडीवर बसून आला? अगं हुडकली की बाया सगळीकडे हुडकूनच आलोय. सांग म्हातारे सांग तुझ्या सुनाला, अजून बी विश्वास बस नका का, नाहीतर जाऊन बघून ये म्हणा हाय का चावी तिथं. ए बाया जरा गप बस. जाऊ दे गेली चावी तर दुसरी घेईल बनवून. त्याच्या आईला हे ज्याचं करावं जावं बोल तीच म्हणतंय माझंच खरं. हत्याच्या आईला. ए बाबा रंगा सोडलंस ना मला आता, जा की घरला. म्हातारे म्हातारे अग यो रंगराव पाटील आहे, रंगराव पाटील, कळलं का? आता काय करावं मग? ए म्हातारे तू काय मला आलतू फालतू समजली का काय? आ तुझं म्हणणं तरी काय आहे? माझ्या लायकीप्रमाणे तू आणि तुझ्या घरादारांना राहायचं माझ्याशी, कळलं का? चुकलं बाबा चुकलं, तुझ्या गाडीवरून बसले ते. अग म्हातारे यो तर माझा चांगुलपणा होता म्हणून तुला इथपर्यंत सोडाय आलो, पण एक लक्षात ठेव, यो रंगा जितका चांगला आहे ना तितका वाईट आहे, कळलं का? देण्यात असू द्या. हो रंगा शेठ, कशाला त्या म्हातारीच्या नादाला लागलाय? जावा तुम्ही, नाही ती शहाणी. बाळा तुम्ही करून खाताय ना म्हणून मला किव येते, नाहीतर कशाला आले? रंगा शेठ माहिती आहे मला सगळं. बरं असू द्या, चहा करायला लावू का? नको नको बाळू, अरे परत घेऊ की कधी तर लक्ष्मीच्या हातचा चहा. बरं बरं रंगा शेठ. बर बाळू येऊ का आता? अरे जरा तात्याकडे लक्ष दे केला का? अरे ती म्हातारा आयुष्यभर कष्ट करून करून मरून जाईल केला का? चालतंय. बर म्हातारे येऊ का आता? काय आत्या, काय गरज काय होती त्याच्या गाडीवर बसून यायची? अगं काय करते बाया, आली म्हणून बरी, नाही चालत यायला लागलं असतं. म्हातारे आहे, तुला काम नाही ती, कशाला उगाच त्याला इथपर्यंत येऊन जायचं? कशाला आणायचं मग तू असे आल्यावर गुलगुलू बोलत बसला होतास की. पण मी काय म्हणते, काय गरजच नव्हती ना व? तो काय शाना आहे का? त्या रंगाची नाही नजर चांगली, तो काय मापाचा आहे ती चांगलं मला माहिती आहे. अहो त्यात कसं झालंय माहितीये का, आपल्याच घरातली नाही ती शानी. अरे त्यांनी काय केलं ग? होय आत्या तुम्हाला माहितीये घरातल्या बातम्या बाहेर कशा जात्या त्या? जाऊ दे ग लक्ष्मी, कशाला उगाच विषय वाढवतेस? जाऊ दे सोड. काय जाऊ दे सोड, जरा कळू दे की धाकला ना तू काय लेवल जायते. लक्ष्मी तू मला शिकवू नकस, मला सगळं कळतंय. का वाईट वाटतंय? आता वाईट वाटत नाही, पण बाई माणसाला गाड्याच्या नादा लागू नये. नाही नाही आजी, अजून पण तुला त्याचीच कडी येते. नाही रे बाबा, तू बी त्यो बी मला सारखंच आहे की. नाही येत असलं तर येऊ दे, पण खंड्या काय मापाचा आहे हे तुला अजून नाही कळायचं. कळतंय मला कळतंय. बर जा घरात, करू दे आमची काम. करा करा. काय हो, काय गरज काय होती तुम्हाला त्या म्हातारीच्या नादाला लागायची? अगं तुला माहिती आहे का, आपल्या म्हाताऱ्याला त्या खंड्याचंच बरं वाटते. अहो मला माहिती आहे त्या म्हातारीला त्याचाच पुळका येतोय. अगं ह्योच खंड्या, काय ह्योच खंड्या एक दिवस नाही आपलं घरदार विकायला लावणं तर विचार. जाऊ दे, तुम्ही नगाच ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ. डोसक्यात विचार काढून टाका आणि तुमच्या कामाचं बघा. बर ती शान काढून घे, मी तोपर्यंत मेंढ्या सोडतो. होय जरा दम धरा की, त्या म्हातारीला आधी जेवायचं वाढू दे मला. बरं आवर लवकर जा. होय कार म्हणल्या साधी बिनजोड चाललाय तुम्हाला. आता पंचक्रोशीचं माझं नाव कमी केलं तुम्ही. हा काय तोडलाय पंचगावाला? काय करणार आपण? बाहेर मी 40-50 फोन केलं, माझा एक सगळं फोन उचलला नाही बाहेरनं. नाही उचललं पाहिजे ना फोन, मला करायचं होता, त्याचा बाबीत आहे ना.
हा मी सांगितलं असतं काय करायचं ते. काय केलं मला पण तुम्ही त्या भैया लावले काय त्या भैया आहे काय उद्योगावर लक्ष हा उठ सुट आपल्या त्या बाळूदराच्या करायला माग हात होऊन लागलाय हा आबा करायचं तर काय करायचं दरवेळी बायासने आम्ही फोन करून विचारतो बाबा बैल कुठला दराचा कुठला नाही यावेळी बायासने फोन केला तर बायाने फोन उचलला नाही आपला करायचं तर काय करा सांगा आबा आला बघ भैया अरे तुझ्या असल्या वागण्यानं कालची शेअर हरलो आपण कोणाने 50 फोन तुला केलं एक तरी फोन उचलला का तू त्याची पुढची जी कुठे त्याच काय एवढं अहो माझं जरा दुसरा प्लॅन चालू होता हो प्लॅन काय प्लॅन चाललाय त्या बाळूदार जरा ताप त्याचा अरे सुधर रंगा सुधर गावातली लोक तोंडात शेर घालतील एकाच गावात राहायचं आपल्याला चांगला वाघ जरा गरीबाला त्रास देऊ नको आणि कशाला पाहिजे आधीला नुसते त्या परस्पर एक शहर जिंकू शकत आहेत का बघ तुम्ही त्या सांभाळ ते चाललो मला काय करायचं नाही चिंता येत नाही का माझ्या बिगर तुझं पान हलत नाही बरे तुम्ही काय तू काय नुसतं असं बरं तू का तू नुसतं भात खाऊन पोट वाढव काम असं नाही काय लागा तुम्ही लागा जावा बाकीच काम बघा जरा बघायची पाहिजे